जगद्गुरु तुकोबांचा अभंग जास्त परिचित असा अभंग नाही, चेहऱ्यावर दिसतंय मला. ते म्हणताय, शिकण्या बोलाचे सांगतील वाद,
आपण मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा थोडा वेगळा, कारण आपण आपलं श्रेयस काय प्रेयस काय हे जाणू शकतो, पण इतर प्राणी पक्ष्यांना हे ज्ञान नसतं. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये शिक्षण घेत असतो. म्हणून शिकल्या बोलाचे शिक्षण आपण घेतो, पण ते शिक्षण पुस्तकी असलं ना आणि अनुभव नसला की फटफटीची होते. मग नुसतंच पुस्तकी ज्ञान हे आपल्याला व्यवहारामध्ये उपयोगात पडत नाही. म्हणून पंडित ज्ञानी सांगतील कथा, पण त्या नुसत्याच कोरड्या असतील हो. स्वतःचं अर्थार्जन करण्यासाठी म्हणून त्या असू शकतात. आणि तिसऱ्या कडव्यामध्ये तुकोबा सांगतात की तुका म्हणे जैसी सांग लाचेसाठी ग्वाही, देतील त्या ठावी नाही वस्तू. म्हणजे एखाद्याला लाच देऊन सांगितलंय की तुला अशी अशी साक्ष द्यायची, पण कशासाठी साक्ष द्यायची हे त्याला माहिती असतं का? होला हो म्हणायचे असं सांगितलं जातं आणि पैसे दिले जातात. म्हणून आपण जे शिक्षण घेतो ते शिक्षण आपल्या हिताचं असायला पाहिजे. आपल्या हिताचं असायला पाहिजे, तसंच समाजाच्या सुद्धा ते उपयोगी पडलं पाहिजे. आपण 2-3 अभंग सद्गुरू कसे असतात याच्यावर बघितलं, पण जे शिक्षण घेणारे विद्यार्थी असतात ते कसे असावे याच्यासाठी आज अभंग हा घेतलेला आहे. की शिक्षण घेताना सुद्धा म्हणजे सद्गुरू आणि गुरु याच्यामध्ये अगदी थोडक्यात व्याख्या आपण भरपूर बोललेलो आहोत सद्गुरूंवरती आणि गुरूंवरती. अगदी एका वाक्यात जर सांगायचं झालं तर गुरु हे संस्कार करतात आणि सद्गुरू हे उद्धार करतात. एवढा फरक त्यांच्यामध्ये गुरु आणि सद्गुरूंमध्ये आहे. म्हणून व्यावहारिक शिक्षण घेताना सुद्धा विद्यार्थ्याकडे 5 गोष्टी आवश्यक असतात. कुठल्या गोष्टी 5? काकदृष्टी बकध्यान अश्वनिद्रा श्वाननिद्रा तथैव च अल्पभोजी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. 5 गोष्टी विद्यार्थ्याकडे सुद्धा असायला पाहिजे. नुसतं शाळेत घातलंय आणि जातात पुढे पुढे ढकलतात, हल्ली तर परीक्षा सुद्धा घेत नाहीत त्यामुळे जातात वरच्या वर. असं शिक्षण उपयोगाचं नाही. तर विद्यार्थी कसा असावा म्हणून त्याला प्राण्यांच्या उपमा दिलेली आहे. काकत दृष्टी, कावळ्याची नजर कशी असते? एकाक्ष असतो खरा म्हणजे, पण बरोबर इकडे तिकडे बघत असतो की नाही. तसं विद्यार्थ्यांनी मला काय शिकायला मिळेल ह्याच्यासाठी तत्पर राहायला पाहिजे. जिथे ज्ञान दिसेल तिथे जसा कावळा चोच मारतो तसं ते ग्रहण करायला पाहिजे विद्यार्थी. म्हणजे फक्त पुस्तकातलंच ज्ञान नाही, तुमच्या सहवासामध्ये जे मित्र आहेत किंवा हल्ली वेगवेगळ्या शिक्षकांचे वेगवेगळे पिरियड्स असतात, तास असतात. प्रत्येक शिक्षकाकडे काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं. ते काकदृष्टीने निवडलं पाहिजे आणि ते आपल्यामध्ये आणलं पाहिजे. बकत ध्यान. बकत ध्यान कसं असतं? बकत ध्यान आपल्याला माहिती आहे, सांगून झालेलं आहे. एका पायावर उभं राहतो, डोळे मिटून जसं काही ध्यान करतोय, पण बरोबर मासा आला की बरोबर तो झडप घालतो. तसं आपण शिक्षण घेताना ह्या बगड्यासारखं असायला पाहिजे. ते टिपायचंय. तिसरी प्राण्याचा उपमा दिली की श्वान निद्रा असायला पाहिजे. म्हणजे पडले घोर, आई आपली उठवते तास नाव गजर लावले तरी बंद करतात. श्वान निद्रा असायला पाहिजे. बघा खुट्ट झालं तरी तो लगेच कान त्याचे असे होतात की नाही, इतका तो जागृत असतो. तसं ज्ञान संपादन करण्यासाठी विद्यार्थ्याकडे श्वान निद्रा असायला पाहिजे. म्हणजे इतकी जागरूकतेने आपण शिक्षण घ्यायचंय. 4थं लक्षण सांगितलंय अल्पभोजी.
म्हणजे कमी जेवण करायचंय. म्हणजे अर्थातच कमी जेवण केलं की निद्रा कमी येणार, सुस्ती कमी येणार. आणि गृहत्यागी, आपल्या शिक्षणासाठी घरदार सोडायला लागलं तरी सुद्धा चालेल, पण मी शिक्षण घेतली, असं जे आहे. अशी ही 5 विद्यार्थ्यांची लक्षणं सांगितली. आणि ती जर त्याच्या आचरणात असतील तो खरा विद्यार्थी. आपण म्हणतो की आपण आजन्म विद्यार्थी असावं, पण नुसतं बोलण्यासाठीच असतं, आपण हे शिकत नाही. पण अशा पद्धतीने जर आपण शिक्षण घेतलं, म्हणून शिकल्या बोलाचे, नुसतं पुस्तकी ज्ञान आपण घ्यायचं नाहीये, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. त्याशिवाय समर्थ आपल्याला सांगतात की वाचन लेखन सुद्धा असावे, काहीतरी दिसावाजी लिहित जावे, असं समर्थ सांगतात. वाचत जावं, कारण वाचाल तर वाचाल. आता अशा कितीतरी लायब्रऱ्या, ग्रंथालय मुलीच्या भावात निघतायत, कारण लोकांना वाटतंय सगळी दुनिया, जग माझ्या हातात आहे, मोबाईल मध्ये आहे, माझ्या जवळ वाचू नंतर आहे माझ्या जवळ. अहो, वाचत जात नाही, आयुष्य संपून जात. पण पुस्तकात, पुस्तक हा आपला मित्र आहे असं आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे. म्हणून वाचाल तर वाचाल. बाबासाहेब आंबेडकरांची अशी कथा सांगितली जाते की वाचनाचा इतका नाद होता, तर त्यांच्याकडे एक त्यांचा रामागडी म्हणून त्यांच्याकडे सकाळी 9ला यायचा, तो संध्याकाळी 8 वाजता वगैरे जायचा. आणि बाबासाहेब वाचायला बसलेले. आता यांचं इतकं वाचनात दंग होते, म्हणून ह्या रामागड्यांनी सांगितलं, बाबासाहेब वाचतात आणि अशीच खूण केली, गेलास तरी चालेल, पण वाचनामध्ये इतके दंग असणारे. दुसऱ्या दिवशी 9 वाजता रामा परत आला आणि परत त्याला हाक मारले, बाबासाहेब अरे सांगितलं ना जा तुला. म्हणजे तो दुसऱ्या दिवशी सकाळी आलाय, इतकं वाचनामध्ये दंग. असं वाचन जर असेल तर का बरं आपल्याला ज्ञान प्राप्ती होणार नाही? मग ते ज्ञान पुस्तकी असेल का? नसणार, कारण ते ज्ञान अनुभवाचं असणार. आणि जसं लेखन वाचन असायला पाहिजे विद्यार्थ्याकडे, तसं पाठांतर पण पाहिजे. पूर्वी आपण पाठांतर, भोकमपट्टी केलेत ना पाढे. आज आपल्याला हिशोब करायला कॅल्क्युलेटर लागत नाही. अहो, एखाद्या दुकानात गेलं तर ते 2 वस्तू घेतल्या तरी त्याच्यावर बेरीज करते. आपली तोंडी बेरीज का होते? आपल्याकडे होते ना तोंडी हिशोबाचा एक पेपर असेल. असं पाठांतर आपलं जर झालं असेल तर ते पुढच्या आयुष्यात आपल्याला नक्की उपयोगी पडतं. जसं गंगाधर बुवा व्यास म्हणून तुम्हाला माहिती असतील, तर ते अंध आहेत. त्यांचा मी कीर्तनाचा महिना जेव्हा ऐकला, अत्यंत ज्ञानी, किती म्हणजे दृष्टी वाचतात, कधी काय करतात. तर त्यांनीच एकदा कीर्तनात सांगितलं की आम्हाला लहानपणी वडिलांचा खूप राग यायचा, पण त्यावेळी त्यांनी आमचं सगळं पाठांतर करून घेतलं, म्हणून आज मी महिना कीर्तन करू शकतोय बिना वाचता, बिना अभ्यास करता. म्हणजे असं पाठांतर विद्यार्थ्याचं असायला पाहिजे. आणि असंच एक लरा पांगारकर म्हणून आपल्याला माहिती आहे, त्यांची पण गोष्ट सांगितली जाते की किती पाठांतर हो, तर त्यांना मोरोपंतांच्या आर्या, त्यांचं सगळं बाळ हवं होतं, म्हणून ते बारामतीला गेले. बारामतीचे बरं का मोरोपंत, म्हणजे इतर जरी असले तरी हे पण बारामतीचेच आहे. आणि दुपारच्या वेळे गेले आणि ओम भवती भिक्षान देही म्हटले, कारण त्यांना कळलंय की त्यांच्या वंशजांकडे त्यांचं बाळ आहे. आणि ती बाई, घरातली गृहिणी, सुपामध्ये भिक्षा घेऊन आली. तर हे म्हणते, मला ही भिक्षा नकोय, मला मोरोपंतांचं जे बाळ तुमच्याकडे आहे ते मला बाळ हवंय. आता असं ऐकल्यावर ती बाई यजमानांना सांगायला गेली आणि यजमानांनी ते ऐकलंय मात्र आणि रागावले की मोरोपंतांच्या आर्या कशाशी खातात हे तरी तुम्हाला माहितीये का, असं त्यांना ते बोलले. आणि लरा पांगारकरांनी काय केलं असेल,
मोरोपंतांच्या 100 आर्या गडगड 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 म्हणून दाखवल्या की शेवटी ते त्यांच्या पाया पडले की ह्याच्यासाठी तुम्हीच योग्य आहात. म्हणजे पाठांतराने आपल्याला जे इच्छित आहे ना, हवंय ते सुद्धा मिळू शकतं. म्हणून मुख्य सत्शिष्याचे लक्षण, जरी शिक्षण आपण घेत असलो तरी लक्षण काय आहे त्याचं, तर सद्गुरु चरणी ठाम विश्वास त्याचा पाहिजे आणि अनन्य शरणता तिथे जर असेल तर विद्यार्थी हा चांगलाच होतो, तो सत्शिष्यच असतो. पण जसं समर्थांनी सत्शिष्याची लक्षणं सांगितली की तो विवेकी असावा, मनाचा सद्भाव त्याच्या मनामध्ये असावा असं जसं सांगितलंय, तसं कसा नसावा असं पण सांगितलंय ना त्या समर्थांनी, की शिष्य नसावा अविवेकी. अविवेकी विद्यार्थी अजिबात उपयोगाचा नाही. 4 विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून जातात आणि वाटेमध्ये जंगल लागले, तर एका विद्यार्थ्याला एक सापळा दिसतो, म्हणजे हाडं दिसतात. म्हणून मंत्रविद्येनी तो सापळा तयार करतो. आता दुसरा विद्यार्थी पुढे येतो, त्याला मांस वगैरे हे सगळं आणतो. आता तिसरा विद्यार्थी पुढे येतो आणि तो म्हणतो आता मी ह्याच्यात प्राण घालणार. पण तो कोणाचा होता सापळा, सिंहाचा होता. चौथा विद्यार्थी हा सगळ्यांना सांगतोय की तुम्ही असं करू नका, पण एका मागून एक आम्हाला येणारी विद्या ही खरी आहे का, आम्हाला जमते का हे आम्ही बघण्यासाठी आम्ही हा प्रयोग करणार. शेवटी जो प्राण घालायला पुढे आला तिसरा विद्यार्थी, तेव्हा चौथा म्हणतो थांब मला आधी झाडावर चढू दे. आणि खरोखरच त्याच्यामध्ये प्राण घातलाय आणि वाघाने काय, त्या सिंहाने काय केलं, या तिघांना एका झडपेमध्ये तिघांचाही हत्या केली आणि खाऊन टाकलेला आहे. असा अविवेकी विद्यार्थी असावा का? म्हणून शिष्य नसावा अविवेकी. दुसरी गोष्ट सांगितली, शिष्य नसावा गर्भसुखी. अत्यंत श्रीमंत घरामध्ये असलेला विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. आज आपण बघतोय ना, आई वडील दोघंही नोकऱ्या करतायत, मुलांकडे संस्कार करायला वेळ नाहीये मुलांवर, आणि मग त्यांना हवी ती गोष्ट आणून देतात. आज प्रत्येक मुली, आता स्वरा आमची जाते म्हणून तिच्याकडनं कळतं की कितीतरी मुलींकडे मोबाईल आहेत, पण मोबाईलचा उपयोग कशासाठी करायचा आहे हे जर त्यांना कळलं नाही तर काय त्याचा उपयोग आहे. आणि जो गर्भश्रीमंतामधला असतो ना, त्याला कष्ट करायची सवय नसते. आता गुरुगृही राहायचंय म्हणजे गृहत्याग हे आपल्याला विद्यार्थ्यांचं एक लक्षण आपण सांगितलंय. पण गृहत्याग जर केला नाही तर तुम्ही बाहेर जाऊन कशी सेवा करणार गुरुंची? कारण त्यासाठी तुम्हाला कष्टात राहायची सवय असायला पाहिजे. आज साध्या साध्या मुलांना खाली बसून मांडी घालून बसता येत नाही का? घरात सगळ्याकडे कोच आहेत, टेबल खुर्च्या आहेत, सगळं वरच्या वर. शाळेत सुद्धा बेंच आहेत. आपण सत्रंजीवर बसलो ना बैठकांवर, काही वेळ तर आपण घरची बैठक घेऊन जातो. म्हणजे विद्यार्थ्याला कष्ट करायची सुद्धा सवय असायला पाहिजे. म्हणून तो गर्भसुखी नसावा. जसा अविवेकी नसावा तसा गर्भसुखी नसावा. असा विद्यार्थी हा जेव्हा सद्गुरु चरणाशी अनन्य होतो तेव्हाच तो विद्या ग्रहण करू शकतो. नाहीतर बाकीचे सगळे विद्यार्थी असतात ना, आपण कथा बघितलीये की किती विद्यार्थ्यांनी समर्थांच्या, आम्ही दासबोधाची आमची पारायणे केली, तमची पारायणे केली, टाळगप्पूची गोष्ट आहे. पण जे खरे विद्यार्थी असतात ना, ती जी विद्यार्थ्याची 5 लक्षणं सांगितलीत ती त्यांच्याकडे असतात. म्हणून एक पाठी असणारे असे हे विद्यार्थी असतात आणि सेवा भाव त्यांच्यामध्ये असतो. मीच का हे करायचं, दुसऱ्या ह्याची सेवा मी का करू, असे आपल्याला विद्यार्थी दिसतात ना. पण हे जे सत्शिष्य असतात ना,
ते सच्शिष्य असे नसतात. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये चतुसूत्री सांगितलेली आहे की पहिली जी आहे ते सद्गुरू सांगितले, दुसरं सांगितले ते सत्शिष्य सांगितले, तिसरी सांगितले ते अध्यात्म श्रवण सांगितले आहे, आणि चौथं सूत्र सांगितले आहे ते अध्यात्म साधना सांगितलेलं आहे. बघा, नुसते सद्गुरू चांगले असतील आणि शिष्य चांगले नाही मिळाले, काय होईल? ती विद्या पुढे जाणार नाही. मी नेहमी दादा अंबिके यांचं उदाहरण देते की ते म्हणायचे आम्ही फुकटात शिकवायला बसलो तरी विद्यार्थी शिकायला तयार नाहीये. म्हणजे त्यांची विद्या त्यांच्या बरोबर गेली. ते नेहमी सांगायचे की आम्ही 6 वाजता आमचा सकाळी तास असायचा, तर 6 वाजून 2 मिनिटं झालं तर आम्हाला मास्टर विनायक बाजूला बाहेर उभं करत असे. पण आज विद्यार्थी शिक्षक आल्यानंतर येतात. इतकी शिक्षणाची आज ते विद्यार्थी बसलेले आहेत शिक्षक की विद्यार्थ्यांना आज नाही की मला हे आलं पाहिजे, मी किती दिवसात शिकेन. मी सुद्धा आता कीर्तनाचे क्लासेस घेते म्हणून सांगते की आम्ही जे आख्यान शिकलं ते 1 महिन्यात 15 दिवसात केले, पण 6-6 महिने झाले तरी आम्ही पाठांतरच होत नाही. आणि माझा दंड हे कीर्तन करून मला शिवाय दुसरं शिकवणार नाही. मग वर्षाला जेमतेम 2 आख्यान आणि पूर्वरंग होतात. म्हणजे तुम्हाला शिक्षणाची आच असायला पाहिजे. मग जर सद्गुरू चांगले आहेत पण सत्शिष्य नसेल तर उपयोग नाही. सत्शिष्य आहे पण शिकवणारा गुरु मिळाला नाही तरी पण त्याचा काही उपयोग नाही. आणि अशासाठी समर्थ एक उदाहरण देतात शेतीचं, की शेत आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगलं बी पेरलं पण त्याला जर पाऊस पडला नाही तर ते उगवेल का? नाही उगवणार. समजा बी चांगलं आहे पण जमीन चांगली नाही तरी पण ते उगवणार नाही. अगदी किती पाऊस पडला तरी पण उगवणार नाही. आणि बी चांगलं आहे, पाऊस चांगला पडलाय, पण त्याच्यावरती मेहनत केली नाही, मधले तण काढले नाही, त्याचा निगा जर राखली नाही तरी पण तुम्हाला जे फळ मिळत हवंय ते मिळणार नाही. आणि तुम्ही बी चांगलं वापरलं, पाऊस चांगला आला, जमीन चांगली आहे, सगळं पीक चांगलं आलंय पण त्याला कुंपण नाही तर चालेल का? कोणीही येणार तुमच्या शेतामध्ये आणि तुमचं चोरीला जाणार. म्हणून या दृष्टांतामध्ये जी चतुसूत्री सांगितलेली आहे ती चतुसूत्री काय आहे? तर उत्तम बी म्हणजे सद्गुरू आहे, उत्तम चांगली जमीन म्हणजे शिष्य सांगितलेला आहे, अध्यात्म श्रवण हा पाऊस सांगितलाय, आणि अध्यात्म साधना हे कुंपण सांगितलेलं आहे. म्हणून हे जर 4 चांगले असले तर हे शिक्षण पुढे चांगलं होतं. आणि हा शिष्य आपल्या गुरुसारखा म्हणजे आपल्यासारखा दुसरा शिष्य घडवू शकतो, एवढी त्याला पात्रता प्राप्त होते. म्हणून सेवाभाव हा शिष्याच्या मध्ये असायलाच पाहिजे. जसं आपल्याला माहिती आहे की कल्याण स्वामी आणि समर्थ कुठल्याही क्षणी समर्थांनी काही सांगितल्यानंतर कल्याण स्वामींनी ते केलंय का, कशासाठी, काही विचारलेलं नाही. जशी कल्याणा छाटी ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, तशी विवेकानंदांच्या सुद्धा बाबतीमध्ये घडलेली गोष्ट आहे की ते गंगेमध्ये स्नान करत होते आणि हरिद्वारच्या गंगेला खूप ओढ आहे. म्हणजे तिथे असे साखळदंड बांधलेले आहेत, त्याला धरूनच आपल्याला स्नान करावं लागतं. आणि तिथे विवेकानंद स्नान करत असताना त्यांची पण छाटी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली. आणि म्हणून त्यांच्या शिष्यांनी मागचा पुढचा विचार न करता गंगेमध्ये उडी घातली आणि ती छाटी आणली. पण उडी घातल्यानंतर दगड लागलाय आणि रक्तबंबाळ झाले. पण गुरूंसाठी काहीही केव्हाही आणि काहीही करायला तयार असणारे असे हे सत्शिष्य असतात. तसं रामकृष्ण परमहंसांची गोष्ट सांगितली जाते
की त्यांना एकदा आवळा खावासा वाटला. आता आवळ्याचा सीझन नव्हता, पण गुरूंची इच्छा झाली ना. मग त्या नाग महाराज म्हणून त्यांचं नाव होतं. तर ते 3 दिवस अन्न पाण्याविना आवळा शोधत होते. आज असे विद्यार्थी दिसतील का? नाही दिसणार. हवं असेल तर खातील, नाही तर जातील असं म्हणतील. एवढं काय आवळा, नाही तर ती कॅन्डी आणून देतील पार्सल विकत. पण 3 दिवस अन्न पाण्या वाचून प्रत्येक आवळ्याचं झाड बघितलं आणि कुठेतरी वर 3 आवळे दिसलेत आणि ते आणून दिलेत रामकृष्ण परमहंसांना. म्हणजे काही वेळेला असं लोकांच्या मनात असं येतं की हे एवढे सद्गुरू ब्रह्मज्ञानी असतात, मग एवढ्याशा इच्छा त्यांच्या का होतात? कारण एकदा समर्थांनी सुद्धा पानं संपली म्हणून कल्याण स्वामींना सांगितलं, पानं संपलीत. तर सगळे बाकीचे विद्यार्थी एवढे म्हणवतात मोठे योगी आणि एवढं पानासाठी एवढं अडलं असं म्हणणारी विद्यार्थी असतात. पण हे सगळ्या त्या घटना करत असतात ते विद्यार्थीला तावून सुलाखून निघण्यासाठी करत असतात की कुठल्याही गोष्टीमध्ये माझा विद्यार्थी कमी पडता कामा नाही. म्हणून असा सेवाभाव जर विद्यार्थ्यांच्या मध्ये असला तर तो सत्शिष्य होतो. शिवाजी महाराजांनी सुद्धा अशा परीक्षा दिल्यात की समर्थांच्या, की समर्थ एकदा ओरडत होते, अगदी पोटात दुखतंय असं म्हणून, आणि हा शब्द शिवरायांच्या कानावर आला आणि हा माझ्या गुरुमाऊलीचा आवाज आहे म्हणून त्या आवाजाच्या रोधाने गेले. आणि काय झालं स्वामी? पोटात दुखतंय, त्याच्यावर काही औषध उपाय वैद्यांना बोलवू का? अरे ते औषध आणायलाच मी इथे आलो होतो, पण मी तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. काय औषध आहे याच्यावर? वाघिणीचं दूध याच्यावर औषध आहे. शिवराय म्हणतात मी आणतो. समर्थ म्हणतात अरे वाघिणीचं दूध ते गाईचं दूध नाही काढायचंय, आणि तुझ्यासारखा राजा तुझा जीव तू डोक्यात घालतोय, तू हवाय सगळ्या स्वराज्याला, पण गुरुमाऊलीसाठी हे मी धाडस करणार. म्हणून रात्रीच्या अंधारात शिवराय वाघिणीला शोधायला गेले आणि 2-3-4 डोळे चमकताना दिसले. ती होती वाघिणीचे छावे होते, पिल्ल होती, आणि पिल्लांच्या इथे वाघीण नक्की येईल म्हणून ते वाट बघत बसले. आणि वाघीण आलीये, बघतीये तर आपल्या पिल्लांजवळ कोण उभा आहे म्हणून उडी झेप घेण्याच्या पवित्र्यामध्ये होती ती. पण तिला वंदन केलंय आणि माझ्या गुरुमाऊलींसाठी तुझं दूध मी घ्यायला आलोय असं वंदन करून सांगितलंय आणि दूध काढायला बसले. पण तितक्यामध्ये त्या वाघिणी जी होती तिथे सद्गुरु समर्थ माऊली प्रकट झाली. म्हणजे माझी सेवा करायची की नाही हे बघण्यासाठी हे सगळे प्रसंग समर्थ किंवा शिष्यासाठी हे सद्गुरु करत असतात. तसं समर्थांचा एक भोळाराम नावाचा विद्यार्थी शिष्य होता, सत्शिष्य होता, आणि त्याला सोपं काम त्यांनी काय सांगितलं होतं की तू मला दररोज विडा करून देत जा. आता सोपी सेवा आहे ना, मग ती आम्हाला मिळावी असं सगळ्या शिष्यांना वाटायला लागलं आणि दररोज काय आलाच ते आम्ही पण करू. म्हणून मग हे इतर जे शिष्य होते ते काय करायला लागले, कधी पानाचा डबा लपव, कधी अडकीचा लपवून ठेव, कधी, कारण समर्थांना नंतर विडा चावता यायचा नाही म्हणून ते काय म्हणायचे, तू खलबत्त्यामध्ये मला कुटून देत जा. आता मग हे विद्यार्थी खलबत्ता सुद्धा लपवून ठेवायला लागले आणि एक दिवस खलबत्ता मिळेना. समर्थ तर म्हणतात की विडा आण भोळारामा. आता सद्गुरु सेवेमध्ये विलंब सुद्धा होता कामा नाही. मनात सेवेची इच्छा जरी असली तरी त्यांच्या मुखातून शब्द येता क्षणी ते पूर्ण व्हायला पाहिजे, तर तो खरा सत्शिष्य. आता या भोळारामनी काय केलं, खलबत्ता मिळे नाही म्हणून चूळ भरून आलाय खळखळून
आणि तो विडा आपल्या दाताने चावलाय बरं आणि तो द्रोणात घालून दिला. आता हे त्या शिष्यांनी बघितलंय. आता समर्थ आज घोडारामाला सांगतात, अरे आजचा विडा खूपच छान झाला होता, आता तू असाच विडा मला दररोज देत जा. आता पुन्हा पोटशिळ आहे. अहो मत्सर आपण बघितलाय कसा असतो. आणि एक दिवस शिवराय आले आणि सगळे शिष्य शिवराय यांच्या कानी लागले. अहो सेवा करणं चांगलं आहे, पण गुरु महाराजांना उष्ट देणं कितपत योग्य आहे. असं तीच कथा फुलवून फुलवून स्वतःचे 2 शब्द त्याच्यात घालून असं शिवरायांना सांगितलं. आणि अर्थातच शिवरायांना ते काय फोकसिंग काय केलंय, तो उष्टा विडा देतो हे फोकसिंग केलंय. आम्ही त्याच्या वस्तू लपवतो हे सांगितलेलं नाही. आणि सद्गुरूंना उष्टा विडा देतो हे फक्त शिवरायांना सांगितल्यामुळे शिवरायांनी जाचरत का होईना समर्थांना सांगितलं की ही सेवा दुसऱ्या कोणाला तरी द्यावी. पण समर्थ असते. समर्थ म्हणताय आज विडा तुम्ही घेऊन या आणि जे भोळारामच देईल फक्त तुम्ही घेऊन या असं मी तुम्हाला आज्ञा करतो असं शिवरायांना सांगितलं. आता शिवराय तिथे गेले. पण शिवरायांनी काय सांगितलंय, शिवरायांना समर्थांनी निरोप दिलाय, आज खलबत्त्या सकट विडा हवाय असा निरोप धाडलाय. आणि शिवराय तिथे गेले आणि भोळारामाला सांगितलंय, अहो खलबत्ता कुठला हे कुठे शिवरायांना माहिती होतं. आणि शिवरायांनी समर्थांचा निरोप सांगितलाय की आज समर्थांना खलबत्त्यासह विडा हवाय. भोळारामांनी विडा आपल्या तोंडामध्ये बारीक केलाय आणि धारधार सुरी घेतली आणि आपली एक शेंडी धरली एका हाताने आणि उजव्या हाताने मान कापली. आणि शिवरायांच्या हातामध्ये म्हणजे शिवराय सुद्धा थरथरायला लागले, कारण हे अनपेक्षित होतं. आणि भीतच ते महाराजांनी समर्थांपुढे गेले. आता समर्थांनी हात पुढे करतात क्षणी भोलारामाच्या मुखातनं हा विडा त्यांच्या हातामध्ये पडला. आणि शिवरायांना समर्थांनी सांगितलंय खलबत्ता होता तिथे नेऊन ठेवा, तोपर्यंत हा उभा होता. आता शिवरायांनी त्याचं मुख कमल याच्या धडावर लावलंय, पण ते थोडं तिरकं लागलं गेलं. तर यांनी चाचपून बघितलं, लिंपण केल्यासारखं केलं, पण सद्गुरूंची इच्छा. आणि मग शिवरायांना समर्थ म्हणतात की असा विडा आम्ही खायचा नाही का. म्हणजे दुसरा जर चांगली सेवा करत असेल तर जे गर्भसुखी असतात त्यांना मनामध्ये पोचतो उठतो. म्हणून सत्शिष्यानी ही नेहमी सेवा करायला पाहिजे, ती अंतःकरणापासून केली पाहिजे आणि दुसरा मनात विचार असता कामा नाही सद्गुरु सेवेशिवाय. म्हणून एका अभंगामध्ये असं म्हटलं गेलंय, करीन तुझी सेवा सत्शिष्याचं काय म्हणणं असतं की आम्हाला इहभोग नको, परभोग सुद्धा नको, नच मुक्ती नच संपदा. आम्हाला काय हवंय तर तुझ्या पदी
हा आम्हाला वास होता. सद्गुरूंच्या सहवासात राहणं म्हणजेच ह्या सत्शिष्यांचं खरं विश्व असतं. म्हणून महाराज नेहमी सांगतात की शिष्यानी महाराज म्हणजे गुरूंचं ऐकावं. म्हणजे पहिला शब्द जो येतो ना तो शब्द लगेच तत्परतेने तिथे करायला पाहिजे. पण ऐकायचं म्हणजे नुसतं आपण काय करतो, नुसतं कानाने ऐकतो. पण महाराजांना काय सांगायचे की ऐकणं म्हणजे आचरणात आणणं हे सगळे करत नाही. जे मोजके अंतरंग शिष्य असतात ना तेच करतात. म्हणून अशा शिष्यांसाठी सद्गुरू सुद्धा तळमळत असतात. तर ज्या वेळेला काली मातेच्या इथे तिची सेवा करत होते रामकृष्ण परमहंस, तेव्हा ते भगवतीशी म्हणायचे की माझ्याकडचं हे आत्मज्ञान घ्यायला कोण आणि कधी येणार आहे. जसं एखादा कपडा पिळावा ना तसं माझं अंतःकरण पिळलं जात आहे की हे घेणारा कोणी नाहीये. म्हणून त्यानंतर नरेन जेव्हा मिळालाय तेव्हा अत्यंत आनंद झालाय रामकृष्णांना. असे एकंदर 16 अंतरंग शिष्य या रामकृष्णांचे होते. असे प्रत्येक गुरूंचे अंतरंग शिष्य असतात. म्हणजे जे खरे सत्शिष्य असतात ना त्यांनाच अंतरंग शिष्य असं म्हटलं जातं. म्हणून शिकल्या बोलाचे म्हणजे आत्महित साधणारे आणि आध्यात्मिक हित साधणारे असे जे असतात त्यांना खरा अनुभव असतो. नाहीतर दुसऱ्या सगळ्या शिष्यांचं हे पुस्तकी ज्ञान असतं, ते अनुभवाची प्रचिती नसते. जसं आपण सांगितलं जाते की एका वर्गामध्ये एक येऊन येतो आणि गुळाची खेप ती टेबलावर ठेवून जातो. आता शिक्षक फळ्यावरती चित्र काढतात, उसाचं चित्र काढतात, शेत दाखवतात आणि सगळ्या मुलांना बी पेरण्यापासून म्हणजे ती कांड्या लावतात उसाची तिथपासून सगळे गुळ तयार करायपर्यंत सांगतात, सगळी माहिती देतात. आणि मग सगळ्यांना विचारलं कळलं का सगळ्यांना. एक मागचा शिष्य असतो तो म्हणतो मला नाही कळलं. गुरु म्हणतात काय नाही कळलं. तुम्ही ते शेवटचं वाक्य म्हणालात ना की गुळ गोड असतो ते नाही ना कळलं, अनुभव नाही ना. आणि मग गुरुजींनी त्याला पुढे बोलवलंय आणि त्या ढेबरीला तुकडा काढून दिलाय आणि तेव्हा तो म्हणतो आता मला कळलं. म्हणजे तासभर तो काय वर्ग घेतला तर पहिल्यांदाच जर हातावर गुळ दिला असता तर गुळ गोड असतो हे कळलं असतं की नाही. शेतात जाण्याची काही गरजच नव्हती. तसं अनुभवाची जी प्रचिती असते ती सत्शिष्याला येत असते. म्हणून नुसता पंडित उपयोगाचा नाही, पूर्ण ज्ञान उपयोगाचं नाही, तिथे अनुभवाची प्रचिती असायला पाहिजे आणि तेच सत्शिष्य असतात. म्हणून अशा सत्शिष्यांचं जीवन हे सद्गुरूंच्या छायेमध्ये जातं, त्यांच्या चरणाशी ते लीन असतात आणि म्हणून ते स्वतःचा उद्धार करतात आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा करतात. म्हणून अशा ह्या शिक्षणाचं जे मोल आहे ते आपल्या अभंगामध्ये तुकोबा सांगतायत. शिकल्या बोलाचे
ब्रह्मा
ह्या क्षेत्र जिथे मोठे विद्वत असे ब्राह्मण राहत होते. त्यांना 3 पुत्र होते. त्यातले मधले बाळंभट आणि त्यांची पत्नी जीवम्मा आणि अत्यंत सदाचारी असणारे हे दोन्ही दाम्पत्य दान धर्म मुबलक करावा, परोपकार करावा, साधू सज्जनांची सेवा करावी असा दिनक्रम यांचा असायचा. आणि या बनशंकरीची जवळजवळ पिढ्यानपिढ्या ही सेवा केलेली, तिची आराधना केलेली. आणि ह्यांच्या पोटी एक पुत्र रत्न आलाय, ते म्हणजे माघ वद्य दशमीला. आणि जवळजवळ वर्षभर एका नदीवर स्नान करायला गेल्यानंतर अनंताचा धागा त्यांना मिळाला. आणि वडिलांनी सांगितलंय की तुला म्हणजे अनंत मिळाल्यानंतर त्याचं पूजन करावं असं सांगितलं जातं. काही जण आता व्रत करायचं म्हणून विकत आणतात, पण अनंत जसं ललिता पंचमीने झाकण मिळालं तर ललितेची पूजा आहे, तसं अनंत मिळाला तर पूजा आहे. तसं वडिलांनी सांगितलंय की तुला अनंत मिळालाय, तू त्याचं पूजन करण्यास सुरुवात कर. आणि वर्षभरातच ते पुत्र रत्न प्राप्त झालंय आणि अनंताच्या कृपेने हा पुत्र झालाय म्हणून त्याचं नाव अनंत असं केलं. अत्यंत कुशाग्र बुद्धीचा असणारा हा मुलगा आणि सगळ्यांना मोहात पाडायचा. लाड कोड चाललेले आहेत, होता होता मौजी बंधन झालंय. आणि शाळेमध्ये घातलाय, पण अत्यंत गूढ, म्हणजे जसं आपण म्हणतो की मोती हा जसा शिंपल्यामध्ये असतो, पण मोत्याचं जसं तेज असतं तसं ते तेज शिंपल्याच्या आतल्या भागाला कसं असतं तसंच असतं. तसं चांगल्या घराण्यामध्ये एखादा सत्पुरुष जन्माला यायचा असला की पिढ्यानपिढ्याची तपश्चर्या आराधना तिथे असावी लागते. तसंच ही आराधना होती यांच्या घराण्यामध्ये. गाढ गोडी त्यांचा आडनाव. आणि हा अनंत अत्यंत गूढ, अहो स्वतः अत्यंत एकपाठी असणारा आणि त्यामुळे स्वतःचा अभ्यास झाला की मित्रांना बाहेर न्यावं, त्यांच्याशी दंगा मस्ती करावी, खोडकरपणा करावा. आणि एक दिवस शाळेतले शिक्षक घरी आले आणि बाळंभटांना सांगतायत की अहो तुमच्या मुलाला काहीतरी समजवा, तो ज्ञानी आहे, तो हुशार आहे म्हणून त्याला सगळं येत आहे, पण इतर मुलांचं तो नुकसान करतो. अशा तक्रारी यायला लागलेत मात्र. आणि एकदा बाळंभटांनी जवळ बोलवलंय, जवळ बसवलंय अनंताला आणि सांगताय की बाळ, आपलं एवढं घराणं सत्य, निष्ठा, सदाचार याच्यासाठी प्रसिद्ध आहे बरं. आणि तुझ्या या खोड्यांनी आपल्या घराण्याला कलंक लागतं, तर तुझ्या आचरणामध्ये बदल कर. तुला हे शिक्षण जर नको असेल तर मेणगावी जाऊन तुला वेदाध्ययन करायचं असेल तर ते कर. मी त्यांच्या त्या गुरुजींशी बोलतो. आणि मनस्वी असणारा, खरं म्हणजे न रागवता बाळंभट म्हणाले होते, पण त्या रात्री न खाता पिता हा मुलगा झोपलाय, पण आज मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं होतं. आणि असं मनात आलं की आज माझ्या वडिलांनी मला बोल लावले, म्हणजे माता पित्यांना सुद्धा मी नकोसा झालाय का? कारण गावात नकोसाच झालेला होता, पण जोपर्यंत घरात आपलं अस्तित्व मान्य असतं तोपर्यंत माणसाला अधीर असतो. आणि ठरवलं की आता इथे पण आपण नकोय, म्हणून पहाटे पहाटे कोणाला न सांगता हा मुलगा बाहेर पडलाय की असं जगून काय करायचं. आणि म्हणून वाट फुटेल तिकडे निघालाय, पण वाट मिळाली ती बनशंकरीची. आणि त्या देवळामध्ये तो गेलाय. तिथे पुजारी ते पूजन करत होते आणि ह्या मुलाला बघितलाय, चालत आलेला, थकलेला होता, 14 वर्ष असा वयोमान असेल. आणि सांगितलंय बाळ प्रसाद घे. प्रसाद घेतलाय आणि संध्याकाळी सांसून झाले, सगळे पुजारी निघाले, सगळे तिथले साधक निघाले आणि या मुलाला म्हणताय की बाळ तू इथे राहू नको, हिंस्त्र शापद इथे येतात. इथे अजून कोणीच वस्ती केलेली नाही, पण हा मुलगा वेगळंच मनाशी धरून आला होता. आणि
त्यांनी ठरवलं की मी इथेच राहणार आहे, मी ह्या मातेची पूजा करणार आहे, तिची साधना करणार आहे. आणि तिथेच तो राहिलाय. आणि पहाटे उठलाय, जगन्मातेला वंदन केलंय त्या शाकांबरीला आणि सांगितलंय की हे माते, माझा नमस्कार स्वीकार, पण आज मी तुझ्या समोर जे जलाशय आहे त्याच्यामध्ये मी प्राण अर्पण करणार आहे. आणि तो त्या तलावावर आलाय आणि जय जगन्माते म्हणून उडी घेणार. कोणीतरी मागे ओढण्याचा भास घेतो. मागे बघतोय, कुठे कोणी नाही, पण पुन्हा आपल्याच मनाचा भास असेल म्हणून पुन्हा उडी मारायचा प्रयत्न केलाय. पण पुन्हा त्याला खेचून घेतलाय आणि ओढत फरफटत त्या शाकांबरीच्या देवळाच्या गाभाऱ्याच्या इथल्या आम्ही सोडलं. अंग खरचटलाय म्हणजे कोणीतरी ओढत आणलंय हे या बाळाला कळलं. आणि इतक्यामध्ये मधुर वाणी कानावर पडली. बाळ, आत्मघातासारखं पाप नाही कर. बाळ, वडिलांनी तुमच्या ही आराधना केली म्हणून मी तुझ्याशी बोलतीये असं मनशंकर ही शाकांबरी सांगते. आणि विद्या संपादन कर. आणि हाच वळण बिंदू ह्या मुलाच्या आयुष्यामध्ये आलाय. आणि वडिलांनी सांगितलं होतं की मेणगावी जाऊन तू वेदाध्ययन कर, म्हणून हा तिथे गेलाय. आता मुलगा घरातून नाहीसा झालाय. वडील शोधायला आले, कुठे गेला असेल. आणि तिथल्या गुरुजींनी सांगितलं काल एक मुलगा आला होता, पण आता तो दिसत नाहीये. वडिलांच्या मनात क्षणभर विचार आला की ह्या तलावात जीव तर त्यांनी दिला नसेल. आपण त्याच्याशी जरा अगदी उद्वेगाने बोललो म्हणून त्याला वाईट वाटलं का? पण म्हणून आपण त्याला सांगितलं होतं तसा तो तिथे गेला असेल तर. आणि त्या गावामध्ये ते गेले तर तिथे हा आलेला होता, भेट झाली, वडिलांना आनंद झालाय आणि ह्याचं शास्त्राभ्यास सुरू झाला. अत्यंत कुशाग्र बुद्धी असल्यामुळे इतर लोकांपेक्षा, विद्यार्थ्यांपेक्षा घराभर शास्त्राभ्यास केलाय. म्हणजे 10-12 वर्षांचा अभ्यास 3-4 वर्षामध्ये केला. आणि आता त्याला अनंत भट असे सगळे म्हणाले. घरी आलाय, आई वडिलांना सुद्धा आनंद झालाय की आपला मुलगा मार्गी लागलाय. आणि आता पुढचा शास्त्राभ्यास करावा म्हणून गुरुनाथ स्वामींकडे जायला तो निघालाय. आणि तिथे काव्य शास्त्र, व्याकरणशास्त्र, न्यायशास्त्र अशी अनेक शास्त्रांचा अभ्यास केलाय की आता अनंत भट म्हणायच्या ऐवजी सगळे लोक त्याला अनंत शास्त्री म्हणायला लागले. पुढे भागवत कथा करायला लागले आणि मातोश्रींनी त्यांची रसाळ वाणीतली ती भागवत कथा ऐकली आणि आईला अत्यंत आनंद झाला. पण आपला मुलगा शास्त्री झालाय हे फक्त बाळन भटांना कळलं नाही, कारण 2 वर्षापूर्वी त्यांचं स्वर्गवास झाला. आता घरामध्ये चर्चा सुरू झाली, या अनंताचा विवाह करावा. पण मुळातच विरागी वृत्ती असणारा हा अनंत लग्नाला तयार नव्हता. आणि ह्याच वेळी असं झालं की त्यांच्या पायावर फोड उठलंय आणि जणू काही हा आपल्याला पथ्यावर पडलेला रोग आहे असं मान्य केलं. आणि पण मनामध्ये सद्गुरू तळमळ होती. जरी शास्त्राभ्यास केला असला, वेदाध्ययन केलं असलं, तरी सद्गुरू भेटीची जी तळमळ आहे ती मनात अत्यंत होती. म्हणून एका जंगलामध्ये व्यंकटेश्वराचं मंदिर होतं. तिथे अत्यंत खडतर उपासना या अनंताने केली. पण तरी सुद्धा गुरु भेटीची तळमळ लागली. काय करावं? अहो, भिक्षा मागून आणायचे. अत्यंत निबिड असं अरण्य होतं की श्वापद तिथे येत असत. अशी त्यांनी किती घोर तपश्चर्या केली. आणि एक दिवस हे इंदूरमध्ये आले आणि जिथे महाराज होते तिथे आले. तर महाराजांचे लेकी बाळीमध्ये बसलेले. हा कसला सद्गुरू असा मनामध्ये विकल्प आलाय. आणि भेटी न घेता कृष्णामाईच्या इथे म्हणजे वाडीला तपश्चर्येसाठी आले. वाडीला आले, 7 वर्ष तपश्चर्या केली.
आणि गुरुदत्तांनी दृष्टांत दिलाय की आता इथे राहू नकोस. महान तव सद्गुरु असती ते, महान तव असे इंदुजी तुझाच भाग्योदय त्वरित जानता विनु. असा भगवान दत्तात्रयांनी दृष्टांत दिलाय की तुझे सद्गुरु हे इंदूरमध्ये आहे आणि त्यांना तू शरण जा, तेच तुझा भाग्योदय करणार आहे. आणि तिथे गेले, मनातला विकल्प गेला. महाराजांना अनन्य शरण गेले, त्यांच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि महाराजांनी त्यांना 3.5 कोटी रामनामाचा जप सांगितलाय, अनुष्ठान करा सांगितलंय. आणि ते अनुष्ठान सर्पेश्वरी नावाच्या ठिकाणी त्यांनी केलं. आता दुसरा कुठलाही त्यांच्या मनामध्ये विकल्प नसल्यामुळे ही सेवा जी सद्गुरूंनी सांगितली ती त्यांच्या हातून झाली आणि योग्य काळ घडी प्राप्त झाले. 3.5 कोटीचं पुरश्चरण हे अनुष्ठान पूर्ण झालंय रामनामाचं. आणि ह्या सर्पेश्वरीच्या इथे मोठा भयानक असा सर्प तिथे प्रकट झाला. त्या सर्पाकडे हे बघताय, पण माझ्या गुरुमाऊलीला मला भेटायचंय असं त्याच्याशी संवाद साधतात. आणि हा सर्प दुसरा तिसरा कोणी नसून आमचे प्रत्यक्ष महाराज तिथे प्रकट झाले महाराज. आणि प्रसाद स्पर्श त्यांच्या मस्तकावर केलाय आणि ग्रंथभेदी झाली आणि अष्टसात्विक भाव ते जागृत झाले. अशा तऱ्हेने त्यावेळेला महाराजांनी त्यांना ब्रह्मानंद हे नावाने हाक मारलंय आणि हे ब्रह्मानंद नाव पुढे त्यांचं प्रचलित झालं. आता महाराजांनी त्यांना आपल्या बरोबर गोंदवल्यामध्ये नेलं. पण इतके विरक्त असणारे हे ब्रह्मानंद की किती विरक्त होते हो. आपलं सगळं ज्ञान हे महाराजांच्या पायी अर्पण केलेलं होतं. कित्येक लोक त्यांना म्हणायचे की मानस पूजा रामाची करायची कशी करायची हो. तेव्हा ब्रह्मानंद सांगायचे, अहो महाराजच राम आहेत, त्यांची पूजा करा. किंवा ब्रह्मानंदांबद्दल महाराज सुद्धा काय सांगायचे की इतर शिष्यांमध्ये मला कोणी ओळखलेलं नाही, थोडंफार ओळखलं असेल तर ह्या ब्रह्मानंदानेच ओळखलं. हे ते पण थोडंफार. पण असे हे ब्रह्मानंद किती सेवा करायचे हो. महाराजांच्या पुढे ते कधी बसले सुद्धा नाही. आणि एकदा महाराजांनी त्यांना विचारलं, तुझं हे कोड काढून टाकू का. ब्रह्मानंद म्हणतात, नको, ते माझ्या परमार्थाचं आवरण आहे. म्हणजे मला ते दिसलं ना की आपण आपली आत्मोन्नती करायची हे मला सतत जाणवत राहतं, त्यामुळे कोड काढू नका. म्हणजे हे भोग जे आहेत ते इथेच भोगले पाहिजे, पुन्हा जन्म मृत्यू नको. अत्यंत सेवा महाराजांची केली की महाराजांनी तोंडातून शब्द काढावा आणि ब्रह्मानंदांनी तो ऐकावा, जी म्हणून पुढे राहावं. महाराज झोपल्यानंतर सुद्धा ते पहारा केल्यासारखे महाराजांच्या पायाशी उभे राहत असत. इतकी त्यांनी सेवा केली, इतके विरक्त असणारे. आणि महाराजांच्या ठिकाणी हा अनन्य भाव त्यांचा होता. आणि एक दिवस महाराजांनी त्यांना बोलवले आणि म्हणाले, ब्रह्मानंदा, झाडाच्या छायेखाली झाड वाढत नाही बरं दुसरं, त्यामुळे तू आता इथे राहू नकोस. तू दक्षिण भागामध्ये जा. म्हणून त्यांनी गदक वगैरे सगळीकडे इकडे जायचंय आणि काय करायचंय तिथे. म्हणून महाराजांनी 1 रुपया त्यांना दिलाय, लक्ष्मीचा प्रसाद म्हणून. हा रुपया घेऊन जा आणि रामनामाचा प्रसाद तुला करायचा. हे कार्य महाराजांनी त्यांना दिलंय. आणि आपल्यासारखाच हा आहे की महाराजांची सुद्धा खात्री होती. आणि हे दक्षिण भागामध्ये गेले, बेळहल्ली वगैरे या सगळीकडे गेले, पण
एकदा ध्यान लागलं आणि 4 महिने ध्यानामध्येच राहिले. महाराजांनी दृष्टांत दिलाय, मी सांगितलेलं काम अजून सुरू झालेलं नाही. आणि मग मात्र त्यांनी मनावर घेतलंय आणि राम नामाचा प्रसार रामनामाचा प्रसार म्हणजे गुरु भाषा तीच माझी भाषा, असं त्यांचं वागणं होतं. आपला स्वतःचा कधीही त्यांनी प्रचार केला नाही. गुरूंचा, रामनामाचा, गुरूंची महती वाढावी असं त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणजे महाराजांनी खरं म्हणजे त्यांना अनुग्रह देण्याची परवानगी दिलेली होती, पण महाराज असताना मी कसा अनुग्रह देणार ही वृत्ती. आज आपल्याला अधिकार मिळाला की आपण तो लगेच अंमलात आणतो, पण ही विरागी वृत्ती, हा सत्शिष्य. व्यंकटेशाच्या मंदिराचं जीर्णोद्धार केला, अनेक मंदिरं बांधले, अनेक यज्ञ यागाती कर्म केले, लोकांना रामनामाच्या भजनी लावल्या. आणि महाराजांच्या ठिकाणी जो पूज्य भाव होता. आणि असंच महाराज ज्यावेळी 13 साली गेले त्यावेळी ब्रह्मानंद तिथे नव्हते. जसं समर्थांच्या वेळेला समर्थांनी कल्याणाला बाजूला पाठवलं होतं की हा सोसू शकणार नाही, तसं ब्रह्मानंद महाराजांजवळ नव्हते. त्यांना गदगला ही बातमी कळली. अत्यंत एखादा लहान मुल रडावं तसं हे रडले. आणि 3 दिवस गुप्त झालेले, कुठे गेलेत कोणालाच कळलं नाही. गोंदवल्यात महाराजांचं कलेवर ठेवलेलं होतं 3 दिवस की ब्रह्मानंद येतील म्हणून. कडुलिंबाच्या पाल्यामध्ये ते आले नाही. आणि मग मात्र त्यांचं शेवटचं कार्य, मोठं कार्य म्हणजे ज्या वेळेला महाराजांची पहिली पुण्यतिथी आली त्यावेळेला तिथे समाधी मंदिर बांधून पादुका स्थापन करणं आणि उत्सवाचं नियोजन करणं, हे त्यांच्या जीवनातलं शेवटचं आणि महत् कार्य हे त्यांनी केलं. की ब्रह्मानंदांनी जो धडा घालून दिलेला आहे तो आज तागायत 100-110 वर्ष झाली तरी त्यांनी नेमून दिल्याप्रमाणेच आज गोंदवल्यातले सगळे कार्यक्रम होतात. म्हणजे कोठी पूजनापासून पहिल्या दिवशी कडबू असतात, म्हणजे कडबूच आहेत अजून, एक पक्वान्न सुद्धा लोकांनी बदललेलं नाही. पण महाराजांनी जातेवेळी जे पत्र लिहिलेलं होतं की 4 पंचनेमा, आणि महाराज हे 5वे आहेत. महाराजांना सांगितल्याशिवाय इतर पंच काही करत नाही. आणि त्याच्यात पहिल्या पंचांच्या ठिकाणी ब्रह्मानंदांचं नाव लिहिलं. असं ब्रह्मानंदांचं म्हणून कोठी पूजनाच्या वेळी ब्रह्मानंदांचं सुद्धा पूजन केलं जातं आज सुद्धा. म्हणून असं म्हटलं जातं की रामायण जसं मारुतीशिवाय नाही तसं महाराजांचं चरित्र ब्रह्मानंदांशिवाय नाही. म्हणजे महाराज हे राम आहेत तर ब्रह्मानंद हे मारुती आहे. असं हे ब्रह्मानंद सत्शिष्य होते. महाराजांच्या चरणी त्यांचा अनन्य भाव होता आणि सद्गुरूंची महती वाढवली. असे हे सत्शिष्य खरंच शिकल्या बोलाचे, जे आपल्याला गुरूंनी शिकवलंय त्याचा प्रचार आणि प्रसार करणं, हे सत्शिष्याचं जे मुख्य लक्षण आहे ते आपल्याला ब्रह्मानंदांमध्ये दिसतं. आणि असे हे ब्रह्मानंद अत्यंत विरक्त, मनाने निर्मळ, अत्यंत शीलवान, सदाचारी असे अनेक गुणसंपन्न तिथे होते. म्हणून आज कोठीला सुद्धा ब्रह्मानंद कोठी असं नाव दिलेलं आहे. ब्रह्मानंद हॉल आहे असे जो. आणि मग ह्या ब्रह्मानंदांनी त्यांच्या वयाच्या 60व्या वर्षी तिथे नवबाग इथे कुलसमाधी घेतली. पण मुखामध्ये आपल्या सद्गुरूंचं नामस्मरण, रामाचं नामस्मरण. आणि आज नवबागला तिथे मोठी त्यांचे समाधी मंदिर आहे. तिथे राहायची व्यवस्था सुद्धा केली जाते.
आणि अत्यंत सुंदर असं रमणीय स्थळ आहे. आणि असा हा सत्शिष्य, अशा सत्शिष्याकडे आपल्याला वागता यावं अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आणि असून हे ब्रह्मानंद महाराज की महाराजांचं अत्यंत त्यांच्यावर प्रेम होतं, म्हणून असा सत्शिष्य असणं हे सुद्धा भाग्याचं आहे. आणि म्हणून तुकोबा सांगतात की अनुभवाची जी प्रचिती असते ती सत्शिष्याला आल्यामुळे तो असा कार्य करू शकतो. म्हणून गुणपद्यामध्ये आपल्याला तुकोबा हेच सांगतात. एक मागणी